नमस्कार. आज आपण एका खूपच थक्क करणाऱ्या अंतराळ मोहिमेबद्दल बोलणार आहोत. हो. व्हॉयेजर 1. आपल्याकडे विजय मोंढे यांच्या काही नोट्स आहेत आणि त्याच्या आधारावर आपण या यानाच्या प्रवासातले काही खास मुद्दे पाहूया. म्हणजे पृथ्वीपासून सगळ्यात दूर गेलेली मानवनिर्मित वस्तू. खरंय. तर आपलं आजचं मिशन आहे या नोट्समधून काहीतरी महत्वाचं आणि रंजक शोधून काढणं. अगदी. आणि विजय यांच्या नोट्समधनं हे पण स्पष्ट होतंय की ही मोहीम फक्त ग्रहांच्या अभ्यासाची नव्हती. नाही, म्हणजे ती मानवी महत्वाकांक्षेचं एक प्रतीकच बनली. आणि विचार करा, फक्त 4 वर्षांसाठी डिझाईन केलेलं यान हो ना 40 वर्षांहून अधिक काळ काम करते. हीच गोष्ट म्हणजे खूप मोठी आहे. कमाल आहे. चला तर मग सुरुवात करूया. नासाने 5 सप्टेंबर 1977 तेव्हा व्हॉयेजर 1 प्रक्षेपित केलं. बरोबर. मुख्य उद्देश काय होता तर सौरमालेतले बाहेरचे ग्रह गुरु आणि शनी आणि त्यांचे चंद्र यांचा जवळून अभ्यास. विजय यांच्या नोट्समध्ये लिहिलंय की त्यावेळच्या तंत्रज्ञानानुसार हे खूपच धाडसी होतं. नक्कीच. आणि त्यांनी काम पण तसंच केलं, अपेक्षांपेक्षा खूप जास्त. अच्छा. नोट्समध्ये एक रंजक गोष्ट आहे की गुरु ग्रहाभोवते ते जे पातळ वलय सापडलं ना, हो, ते किती अनपेक्षित होतं, कारण पृथ्वीवरून दिसतच नव्हतं ते. खरंच. हो. आणि 2 नवीन चंद्र पण सापडले. शनीजवळ तर अजून काही नवीन वलय आणि 3 नवे चंद्र. अरे वा. पण खरी गंमत म्हणजे खरी कमाल केली ती टायटन आणि आयोच्या फोटोंनी. आयोवरचे ते धगधगते ज्वालामुखी आणि टायटनचं ते दाट वातावरण. हो, ऐकलंय त्याबद्दल. यामुळे उपग्रहांबद्दलची आपली जी समज होती ना, ती पूर्णपणे बदलून गेली. हे खरंच अविश्वसनीय आहे. आणि जसं तुम्ही म्हणालात की फक्त 4 वर्षांचं आयुष्य ठरवलं होतं आणि हे 40 वर्षांपेक्षा जास्त काळ कार्यरत आहे. विजय यांच्या नोट्समध्ये याचं कारण पण दिलंय. काय? म्हणजे त्यात एक अभियांत्रिकी कल्पकता होती म्हणे. स्वतःहून काही समस्या सोडवण्यासाठी थोडंफार काय म्हणतात त्याला, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हो, तसं काहीतरी वापरलं होतं जे त्या काळात खूपच पुढचं होतं. बरोबर. आणि आता तर ते पोहोचले आंतरतारकीय अवकाशात. हो, म्हणजे आपल्या सूर्याच्या चुंबकीय क्षेत्राच्या पलीकडे. अगदी. आणि हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण पहिल्यांदाच आपल्या सौर मालेच्या त्या कवचाच्या बाहेर गेलोय. नोट्समध्ये आहे की तो हेलिओपॉज ओलांडतानाचा डेटा कसा मिळाला, प्लाझ्मा घनतेत अचानक वाढ झाली. अच्छा. आणि याच यानासोबत ती आहे ती प्रसिद्ध गोल्डन रेकॉर्ड. गोल्डन रेकॉर्ड. हो, विजय यांच्या नोट्समध्ये या रेकॉर्डवर काय ठेवायचं हे निवडतानाचे काही किस्से आहेत म्हणे. हो का? हो. फक्त 55 भाषांमधल्या शुभेच्छा नाहीत, तर वेल माशांचे आवाज, अगदी माणसाच्या हसण्याचा आवाज पण येतात. काय सांगताय? आपल्या कुणासाठी तरी संदेश पाठवलाय. बरोबर. विचार करा, अब्जावधी किलोमीटर दूर हा संदेश घेऊन ते एकटं चाललंय. आणि गंमत म्हणजे इतक्या दूर असूनही ते अजून पृथ्वीशी बोलतंय, संपर्क साधतंय अजूनही. अर्थात आता सिग्नल यायला 20 तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. बापरे, 20 तास. नोट्समध्ये डीप स्पेस नेटवर्क बद्दल लिहिलंय. ते जे पृथ्वीवरचे मोठे अँटेना आहेत ना, हो, ते वापरून हे अगदी क्षीण सिग्नल पकडले जातात. विचार करा, 70च्या दशकातलं तंत्रज्ञान खरंय आजही काम करतंय आणि आपल्याला थेट आंतरतारकीय अवकाशातून माहिती पाठवते. तर मग या सगळ्याचा अर्थ काय काढायचा? विजय मोंढे यांच्या नोट्समधून हेच समोर येतंय की व्हॉयेजर 1 म्हणजे फक्त एक मशीन नाहीये. नाही, अजिबात नाही. ते आपल्या मानवी जिज्ञासेचं प्रतीक आहे, चिकाटीचं प्रतीक आहे. आणि ते अज्ञात जाणून घेण्याची आपली जी इच्छा आहे ना, हे यान त्या गोल्डन रेकॉर्ड सोबत कदाचित अनंत काळ असंच फिरत राहील या विश्वात. विजय यांच्या नोट्समध्ये पण याचा उल्लेख आहे. हो. जर भविष्यात कधीतरी समजा मानवी संस्कृती नष्ट झाली असेल आणि त्यानंतर कुणाला तरी ते सापडलं, तर आपल्या अस्तित्वाचा तो एकमेव पुरावा असेल का? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरंच. नक्कीच. यावर विचार करायला हवा.